ammeter. Okay, so what is an ammeter? Ammeter is a device which can measure any amount of current. Okay, so it is a current measuring instrument. It is a electric current measurement instrument which can measure small as well as large current. Okay, which can measure small as well as large current. ओके, आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, ॲमीटर जर आपल्याला करंट मेजरमेंटसाठी वापरायचा असेल, ठीक आहे, तर तो कसा सर्किटमध्ये जोडावा लागतो? तर ॲमीटर हा सर्किट मधल्या एखाद्या ब्रँचचा किंवा एखाद्या पाथचा करंट मेजर करू शकतो आणि ते करंट मेजर करण्यासाठी काय करावं लागेल, त्या पाथमध्ये त्याला सिरीज मध्ये जोडावं लागेल. ओके, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आहे, लक्षात घ्या. ओके, सो टू मेजर करंट काय करावं लागतं, ॲमीटर is connected in that path. Ammeter is connected in that path in series combination. म्हणजे ॲमीटरचा वापर एखाद्या आपल्याला पाथ मध्ये करंट किती आहे हे करण्यासाठी आपण ॲमीटरचा वापर करतो आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्या पाथ मध्ये आपल्याला सिरीज मध्ये हा काय करावा लागतो, ॲमीटर जोडावा लागतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या रेझिस्टन्स मधून किती करंट फ्लो होतो हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या सिरीज मध्ये त्या रेझिस्टन्सला काय करावं लागेल, आपल्याला ॲमीटर जोडावं लागेल. फॉर एक्झाम्पल डायग्राम विल बी लाईक दिस. सपोज दिस इज अ रेझिस्टन्स. ठीक आहे, हा रेझिस्टन्स आहे सपोज. तर या रेझिस्टन्स मधून किती करंट फ्लो होतो हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, मला या रेझिस्टन्सला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये हा ॲमीटर जो आहे तो मला जोडावा लागणार आहे. ओके, सो दॅट इट कॅन मेजर दी करंट. सिरीज कॉम्बिनेशन विथ रेझिस्टन्स. Okay, so to measure current, ammeter is connected in that path in series combination with that resistance. Okay, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक नोट इथं तुम्हाला लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे काय, तर आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स किती असतो. काही वेळेला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं आयडियल ॲमीटर जे असेल, ओके, त्याचा रेझिस्टन्स किती असणार आहे. तर आयडियल ॲमीटर हॅज 0 रेझिस्टन्स. ओके, आयडियल ॲमीटर has 0 resistance. ओके, आयडियल ॲमीटर हॅज 0 रेझिस्टन्स. आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स किती असतो, 0 असतो. आता ॲमीटर म्हणजे ऍक्च्युअली काय असतं, ॲमीटर इज अ मॉडिफिकेशन ऑफ काय असतं, गॅल्व्हॅनोमीटर असतं. ॲमीटर इज मॉडिफिकेशन ऑफ काय आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे. बिकॉज गॅल्व्हॅनोमीटर इज ऑल्सो एक करंट मेजरिंग डिव्हाइस. आपण गॅल्व्हॅनोमीटर मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये स्टडी केलेला आहे, लक्षात घ्या. गॅल्व्हॅनोमीटर त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काय असतं, एक करंट कॅरिंग कॉईल असते, त्याच्यानंतर एक हॉर्शू मॅग्नेट असतो आणि ज्यावेळी आपण कॉईल मधून काय करतो, करंट पास करतो, त्यावेळी ती कॉईल काय होते, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्शन दाखवते. आणि तिथं आपण प्रूव्ह केलंय की I इज इक्वल टू K/NBA इंटू थिटा. म्हणजे करंट जो आहे गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन असतं. सो गॅल्व्हॅनोमीटर इज ऑल्सो एक करंट मेजरिंग डिव्हाइस आणि त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून काय करतो आपण, ॲमीटर वापरतो. ठीक आहे, मग आता हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतो की इट इज नेसेसरी टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन करंट मेजरमेंटसाठी का करावं लागतं. कारण गॅल्व्हॅनोमीटर देखील काय आहे, करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच आहे ना, तर देखील मग गॅल्व्हॅनोमीटरचा ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन का करावं लागतं. ओके, दॅट इज द क्वेश्चन. ओके, दॅट वी आर गोइंग टू स्टडी नाउ.
ओके, क्वेश्चन काय असणार आहे, व्हाय इट इज नेसेसरी टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू एमीटर फॉर करंट मेजरमेंट. ओके, दॅट इज द क्वेश्चन. Why is it necessary to convert galvanometer into ammeter? ओके, गॅल्व्हॅनोमीटरचं एमीटर मध्ये कन्व्हर्जन का करावं लागतं, कसं करतोय आपण गॅल्व्हॅनोमीटरचं एमीटर मध्ये कन्व्हर्जन, ते या क्वेश्चन नंतर बघणार आहे. परंतु गॅल्व्हॅनोमीटरचं एमीटर मध्ये कन्व्हर्जन का करायचं ते तर अगोदर बघायला पाहिजे ना, कारण गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्याने देखील आपण करंट मेजरमेंट करू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 1, फर्स्ट पॉइंट इज दॅट गॅल्व्हॅनोमीटर शोज फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर स्मॉल अमाऊंट ऑफ करंट ओनली. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते एकदम काय म्हणू शकतो, सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे अगदी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट जरी पास केला तरी तो फुल डिफ्लेक्शन दाखवतो, फुल डिफ्लेक्शन. म्हणजे पॉइंटर जो आहे तो 0 पासून त्याचा मॅक्सिमम जी व्हॅल्यू असेल त्याला जाणार आहे गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर. कधी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, स्मॉल अमाऊंट ऑफ करंट म्हणजे किती, मिली अँपियर मध्ये असेल करंट तर काय करतो डायरेक्टली, म्हणजे काही मिली अँपियर मध्येच तो करंट मेजर करू शकतो थोडक्यात गॅल्व्हॅनोमीटर. म्हणजे 1 मिली अँपियर, 2 मिली अँपियर, मॅक्सिमम 10 मिली अँपियर एवढाच करंट ते गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते मेजर करू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त करंट आपण गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्याने मेजर करू शकत नाही. सो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम विथ द गॅल्व्हॅनोमीटर. ओके, म्हणजे आन्सर मध्ये फर्स्ट काय येणार बघा, फर्स्ट पॉइंट विल बी लाईक दिस, गॅल्व्हॅनोमीटर shows full scale deflection. Galvanometer shows full scale deflection for small current only, and large current cannot be measured by, म्हणजे 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 5 एम्पियर असा जो करंट आहे ते गॅल्व्हॅनोमीटर मेजर करू शकत नाही. लार्ज करंट कॅन नॉट बी मेजर्ड बाय गॅल्व्हॅनोमीटर. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. ओके, या प्रॉब्लेममुळे गॅल्व्हॅनोमीटरचं म्हणजे लार्ज करंट मेजर करण्यासाठी मग काय करावं लागेल, गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन करावं लागेल ना, की जे असं इन्स्ट्रुमेंट आपल्याला तयार करावं लागेल की जे लार्ज करंट मेजर करू शकेल. दुसरी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर मध्ये एक लार्ज नंबर ऑफ टर्न असणारी कॉपर वायर असते. लार्ज नंबर ऑफ टर्न म्हणजे काय झाली, लॉंग कॉपर वायर झाली. आणि कुठल्याही कंडक्टरची लेंथ जशी वाढत जाईल तसा त्याचा रेझिस्टन्स वाढत जातो. आता गॅल्व्हॅनोमीटर जो आहे त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ टर्न असणारी करंट कॅरिंग कॉईल असल्यामुळं काय होणार आहे, इट हॅज लार्ज रेझिस्टन्स. ओके, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काय असतं, गॅल्व्हॅनोमीटरचा जो स्वतःचा रेझिस्टन्स आहे तो लार्ज अमाऊंट ऑफ रेझिस्टन्स आहे आणि डायरेक्टली तो करंट मेजरमेंटसाठी वापरला तर त्या पाथमध्ये तो रेझिस्टन्स येणार ना गॅल्व्हॅनोमीटरचा, ऑटोमॅटिकली त्या पाथ मधला करंट कमी होणार आणि ट्रू रिडिंग आपल्याला कधीच मिळणार नाही. म्हणजे करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपण काय करणार आहे, त्या पाथ मध्ये जोडत असल्यामुळं त्याचा ऍक्च्युअल रेझिस्टन्स किती असायला पाहिजे, 0 रेझिस्टन्स असायला पाहिजे. लक्षात घ्या मी काय सांगतोय, लक्षात येते. म्हणजे करंट मेजरमेंटसाठी जे गॅल्व्हॅनोमीटर आपण किंवा कुठलं जे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे ते पहिली गोष्ट म्हणजे ज्या पाथमधला करंट मेजर करायचा आहे त्या पाथमध्ये जोडायला पाहिजे. मग त्या पाथमध्ये जोडलं आणि त्याचा स्वतःचा काहीतरी रेझिस्टन्स जर असेल तर काय होणार आहे, त्या पाथमध्ये एक्स्ट्रा रेझिस्टन्स येणार. एखाद्या पाथमध्ये रेझिस्टन्स एक्स्ट्रा आला तर काय होणार, त्या पाथमधला करंट पूर्वीपेक्षा कमी होणार आणि मग थोडक्यात काय होणार आहे, ते इन्स्ट्रुमेंट करेक्ट करंटची व्हॅल्यू दाखवणार नाही, ती थोडीशी काय दाखवणार आहे, थोडीशी कमी व्हॅल्यू दाखवणार. ओके, दॅट इज द प्रॉब्लेम, दॅट इज द सेकंड. ओके, सो गॅल्व्हॅनोमीटर हॅज
galvanometer coil has large resistance. Therefore, true value of current cannot be measured. Therefore, true value of current cannot be measured. Okay, so this is the second problem. ठीक आहे. आता थर्ड प्रॉब्लेम काय बघा. आता गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते स्मॉल अमाऊंट ऑफ करंट जरी पास केला तरी लार्ज डिफ्लेक्शन प्रोड्यूस करतात. चुकून समजा त्याच्यामध्ये चुकून सर्किटमध्ये काहीतरी फ्लक्च्युएशन झालं आणि लार्ज करंट जर पास झालाच गॅल्व्हॅनोमीटर मधून, तर काय होणार आहे, ती कॉईल जी आहे गॅल्व्हॅनोमीटरची ती डेलिकेट असते आणि ते इन्स्ट्रुमेंट जळण्याची शक्यता असते. ओके, आणि त्याच्यामुळं डायरेक्ट गॅल्व्हॅनोमीटर समजा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट मेजर करायचा आहे म्हणून गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली सर्किटमध्ये जोडला आणि चुकून लार्ज करंट तिथं पास झाला तर काय होणार, गॅल्व्हॅनोमीटर जळून जाणार. सो दॅट इज वन मोर प्रॉब्लेम. ओके, सो गॅल्व्हॅनोमीटर कॉईल इज डेलिकेट. Galvanometer coil is delicate. Therefore, if large current passes through it, it can get damaged. डॅमेज म्हणजे काय होतं, पूर्णपणे जळून जातं ते. सो दीज आर द 3 मेन रिझन्स, ओके, ड्यू टू विच गॅल्व्हॅनोमीटर कॅन नॉट बी युज्ड डायरेक्टली फॉर करंट मेजरमेंट. लक्षात आले का बघा, गॅल्व्हॅनोमीटर हे करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, परंतु तरी देखील गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली करंट मेजरमेंटसाठी आपण वापरत नाही. याचा अगोदर एमिटर मध्ये कन्व्हर्जन करतो आणि मग ते वापरतो. याचे 3 रिझन काय सांगितले. गॅल्व्हॅनोमीटर शोज, पहिली गोष्ट म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर स्मॉल अमाऊंट ऑफ करंट ओनली. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला, इट कॅन मेजर ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, लार्ज करंट कॅन नॉट बी मेजर्ड बाय इट. त्याच्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर कॉईल हॅज लार्ज रेझिस्टन्स. गॅल्व्हॅनोमीटरचा सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे, कॉईल, अँड दिस कॉईल हॅज लार्ज रेझिस्टन्स अँड इफ इट डायरेक्टली युज्ड फॉर करंट मेजरमेंट, that resistance will enter into that path and therefore true value of current cannot be measured. Somewhat less value will be measured. And galvanometer coil is delicate and if large current passes through it, it can get damaged. Okay. मग आता हे प्रॉब्लेम काढून कसे टाकायचे आणि त्याचं गॅल्व्हॅनोमीटरचा एमिटर मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं. ओके, तर दॅट इज द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा, हाऊ टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू एमिटर. हाऊ टू कन्वर्ट galvanometer into ammeter. गॅल्व्हॅनोमीटरचं एमिटर मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे आपण बघूया जरासं. तर त्याच्यामध्ये याचा आन्सर एका सेंटेन्स मध्ये याचा आन्सर येतं. टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू एमिटर काय करावं लागतं आपल्याला, एक सुटेबल स्मॉल शंट जोडावा लागतो टू दॅट गॅल्व्हॅनोमीटर. ओके, आन्सर काय होणार बघा, to convert galvanometer into ammeter. To convert galvanometer into ammeter, a small parallel resistance. Small parallel resistance. आणि या पॅरलल रेझिस्टन्सला काय म्हटलं जातं, शंट असं म्हटलं जातं. इथून करू वर्ड लक्षात ठेवा. पॅरलल रेझिस्टन्सला काय म्हटलं जातं, दुसरं नाव आहे शंट. तर स्मॉल व्हॅल्यूचा पॅरलल रेझिस्टन्स काय करायचा आहे, इज कनेक्टेड विथ गॅल्व्हॅनोमीटर, इज कनेक्टेड अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर, इज कनेक्टेड अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर, connected across galvanometer. Okay,
तर दॅट इज द आन्सर. एका सेंटेन्स मध्ये आन्सर आहे. 1 मार्काला क्वेश्चन हा येतो, लक्षात घ्या. हाऊ टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू अमीटर, ए स्मॉल पॅरलल रेझिस्टन्स, त्यालाच काय म्हटलं तर शंट, कनेक्टेड अक्रॉस द गॅल्व्हॅनोमीटर. आता कितीचा शंट जोडायचा याचा आपण काय बघूया, इक्वेशन बघूया. म्हणजे किती व्हॅल्यूचा शंट जोडला तर काय होणार आहे, गॅल्व्हॅनोमीटरचा अमीटर मध्ये कन्व्हर्जन होईल. लेट्स सी. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर shunt. तर याची सुरुवातीला आपल्याला डायग्राम काढावा लागेल. डायग्राम विल बी लाईक दिस. So this is your galvanometer. सपोज मला काय करायचं आहे, या पाथ मधला करंट मेजर करायचा आहे. या पाथ मधून किती करंट फ्लो होतोय, सपोज आय करंट फ्लो होतोय, तो करंट मला मेजर करायचा आहे. त्या पाथ मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय आणि त्याचबरोबर या गॅल्व्हॅनोमीटरला काय करायचं आहे, या पद्धतीनं एक शंट जोडायचा. शंट जोडायचं काय म्हणजे काय करायचं, पॅरलल रेझिस्टन्स जोडायचं, शंट. आणि ही जी अरेंजमेंट आहे यालाच अॅमीटर असं म्हणायचं. म्हणजे लक्षात घ्या, अॅमीटर म्हणजे खूप काय वेगळं आहे असं नाही. फक्त काय केलेलं आहे, तिथं गॅल्व्हॅनोमीटरला एक पॅरलल रेझिस्टन्स फक्त जोडलेला आहे. ओके, पॅरलल रेझिस्टन्स इज कनेक्टेड टू द गॅल्व्हॅनोमीटर. म्हणजे डॉटेड लाईन मध्ये जे काय दाखवलेलं आहे त्याला काय म्हणतात, अॅमीटर असं म्हटलं जातं. ओके, आता येणारा करंट, आता गॅल्व्हॅनोमीटरला पॅरलल मध्ये शंट जोडल्यामुळे काय होणार आहे, येणारा जो करंट आहे तो दोन पाथ मध्ये काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. ओके, कुठल्या दोन पाथ मध्ये, काही करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणार आणि काही करंट शंट मधून पास होणार आहे. सो टोटल करंट आय मधला Ig amount of current passes through the galvanometer and Is current passes through the shunt. Okay, Is. So consider ammeter as shown in figure. Consider an ammeter as shown in figure. Okay, let capital G म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स. ओके, सो कॅपिटल जी म्हणजे फक्त गॅल्व्हॅनोमीटर नाहीये. गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स साठी आपण कॅपिटल जी सिंबल वापरतो. त्याच्यानंतर एस म्हणजे काय, शंट रेझिस्टन्स, शंट रेझिस्टन्स. त्याच्यानंतर आय म्हणजे काय, टोटल करंट टू बी मेजर्ड, टोटल करंट टू बी मेजर्ड. ओके, आय म्हणजे काय आहे, टोटल करंट टू बी मेजर्ड. त्याच्यानंतर आय जी म्हणजे काय आहे, करंट, मॅक्सिमम करंट जो आपण गॅल्व्हॅनोमीटर मधून पास करू शकतो. ओके, कारण तेवढा जास्तीत जास्त करंट त्याच्यामधून पास करू द्यावा लागेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, आय जी म्हणजे काय, करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन, current for full scale deflection of galvanometer. IG म्हणजे काय आहे, करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर आहे. म्हणजेच काय, मॅक्सिमम करंट. हा म्हणजे हे सेंटेन्स तुम्हाला अनेक न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये बघायला मिळेल. करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन, करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजेच काय, गॅल्व्हॅनोमीटर मधून एवढा जास्तीत जास्त करंट आपण पाठवू शकतो. आणि IS म्हणजे काय येणार आहे, करंट थ्रू शंट येणार. करंट थ्रू शंट. ठीक आहे. आता बघा, अकॉर्डिंग टू द डायग्राम, टोटल आय करंट जो आहे तो काही करंट IG म्हणून जाणार आहे आणि बाकीचा करंट IS म्हणून जाणार आहे. ओके, सो फ्रॉम डायग्राम किंवा बाय KCL लिहूया डायरेक्टली, बाय किर्चॉफ्स करंट लॉ.
काय येणार आहे, आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस येणार. आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस. ओके, I is equal to Ig plus Is and therefore Is is equal to काय येणार आहे, I minus Ig येणार आहे. Is is equal to I minus Ig. ओके, त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सेम काय असतं रे, पीडी सेम असतो ना पॅरल कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे दोन रेझिस्टन्स पॅरल मध्ये असतील तर दोघांचा काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार आहे. ओके, also due to parallel combination काय होणार आहे, पीडी अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल टू काय येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट येणार आहे. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी शंट येणार ना. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय येणार आहे, तर पीडीचा फॉर्म्युला काय असतो, करंट इंटू रेझिस्टन्स. सो हे काय येणार आहे, आय जी इंटू जी येणार, दॅट इज पीडी अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर. आणि पीडी अक्रॉस शंट म्हणजे काय, आय एस इंटू एस. कारण पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय, ओहम्स लॉ नुसार ना, व्ही इज इक्वल टू आय आर. ओके, आय जी इंटू जी, आय एस इंटू एस. अँड देअरफोर शंटचा फॉर्म्युला काय येणार बघा, शंटचा फॉर्म्युला येणार आय जी इंटू जी डिवायडेड बाय आय एस. ओके, आणि आय एस म्हणजे काय, आय मायनस आय जी आहे. सो देअरफोर शंटचा फॉर्म्युला येणार आहे आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिक्वायर्ड शंट. ओके, हा शंटचा फॉर्म्युला आहे, लक्षात आलं. शंटचा फॉर्म्युला काय आहे, आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. तर हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल. म्हणजे एखाद्या गॅल्व्हॅनोमीटरचं, म्हणजे लक्षात घ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला, क्वेश्चन मध्ये तुम्हाला आयजी दिलेले असतं. आयजी म्हणजे काय, करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन. जे फुल स्केल डिफ्लेक्शन साठी जास्तीत जास्त किती करंट पास करू शकतो, किंवा गॅल्व्हॅनोमीटर मधून जास्तीत जास्त किती करंट पास करू शकतो, हे आयजी दिलेलं असतं. त्याचबरोबर आय देखील दिलेलं असतं. आय म्हणजे काय, टोटल करंट किती मेजर करायचं आपल्याला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय दिलेलं असतं, गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स दिलेला असतो. तर त्या गॅल्व्हॅनोमीटरचा एमीटर मध्ये कन्व्हर्जन करायला कितीचा शंट जोडावा लागेल. ओके, हे याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. किती सिंपल फॉर्म्युला आहे बघा. पहिलं काय प्रूव्ह केलेलं आहे, एक सुरुवातीला काय लिहिलेलं आहे, आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस. त्याच्यामुळे आय एस चा फक्त फॉर्म्युला काढला, आय एस इज इक्वल टू आय मायनस आय जी. आणि दुसरी स्टेप काय केलेली आहे, फक्त पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी शंट. ओके, सो आय जी इंटू जी इज इक्वल टू काय येणार आहे, आय एस इंटू एस. सो त्या याच्यावरून डायरेक्टली शंटचा फॉर्म्युला आय जी अपॉन आय एस इंटू जी. सो आय जी अपॉन आय एस फक्त रिप्लेस केलेला आहे आय मायनस आय जी इंटू जी. Okay, so in this way there is a formula for the shunt. Okay, म्हणजे या व्हॅल्यूचा तुम्हाला काय करावं लागेल, तिथं पॅरलल रेझिस्टन्स जोडावा लागेल. ओके, आणि ही व्हॅल्यू जर काढली तर नेहमी काय येते, जी पेक्षा कमीच येते. जी पेक्षा शंटची व्हॅल्यू काय असते, कमी असते. कारण मोस्ट ऑफ द करंट कुठून पास होणार, इकडून आलेला बघा. आता आय मधला मॅक्सिमम करंट शंट मधून पास होतो, आणि गॅल्व्हॅनोमीटर मधून काय होतो, अगदी निग्लिजिबल अमाऊंट ऑफ करंट काय होतो, गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होतो. आणि अशा प्रकारे काय होणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर सेफ राहणार आहे. आता तुम्ही म्हणणार काय, टोटल करंट आय मधला गॅल्व्हॅनोमीटर मधून काय होतोय, अगदी थोडासा पार्ट जातोय ना, फक्त थोडासा, म्हणजे जवळपास 90% शंट मधून जातोय आणि 10% फक्त गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होतोय. मग आपल्याला आयचं रिडिंग कसं मिळणार, कसं मिळणार आयचं रिडिंग. ओके, तर याचा आन्सर काय येणार बघा, त्याची गॅल्व्हॅनोमीटरची स्केल आहे ती नवीन स्केल कॅलिब्रेट करून तिथे चिकटवलेली असते. नवीन स्केल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा, आता इकडून समजा आपण 1 अँपिअर करंट पास केला,
1 अँपिअर करंट इकडून दिला, तर 1 अँपिअर करंट दिल्यावर गॅल्व्हॅनोमीटर मधून कदाचित 0.1 अँपिअरच जाणार आणि बाकीचा 0.9 अँपिअर जो आहे तो कुठून जाणार, इकडे शंट मधून जाणार. परंतु 0.1 अँपिअर मुळे काय होणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काहीतरी डिफ्लेक्शन प्रोड्यूस होणार ना, त्या डिफ्लेक्शनला काय करायचं, 1 अँपिअर मार्क करायचं, म्हणजे स्केल पूर्णपणे बदलायची. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल 10 अँपिअर पास करायचा. 10 अँपिअर पास केल्यानंतर कदाचित गॅल्व्हॅनोमीटर मधून खूप कमी जाईल, परंतु त्याच्यापेक्षा जास्त डिफ्लेक्शन प्रोड्यूस होणार ना, त्याला 10 अँपिअर मार्क करायचं. म्हणजे याच्यावर स्केल जे आहे, ओरिजिनल स्केल गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते काढून टाकले जाते आणि नवीन कॅलिब्रेटेड स्केल जे आहे, कॅलिब्रेशन म्हणजे काय, तो करंट ठराविक व्हॅल्यूचा करंट लावायचा आणि जे डिफ्लेक्शन येईल त्या डिफ्लेक्शनला ती व्हॅल्यू मार्क करायची. ओके. आणि अशा प्रकारे इथं काय होणार आहे, करंट मेजरमेंट अॅक्युरेटली पण होणार आणि आपल्याला लार्ज करंट देखील मेजर करता येणार. ठीक आहे. म्हणजे ओनली स्मॉल करंट पासेस थ्रू दी गॅल्व्हॅनोमीटर, मोस्ट ऑफ द करंट पासेस थ्रू दी शंट. लक्षात येतंय मी काय सांगतोय. आता हा शंट जो आहे तो पॅरलल मध्ये जोडल्यामुळं हे जे प्रॉब्लेम आहेत, 3 प्रॉब्लेम, ते कसे सॉल्व्ह होतात, त्यालाच काय म्हटलं जातं, फंक्शन ऑफ शंट असं म्हटलं जातं. तर काही वेळेला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर द युजेस ऑफ द शंट. ओके, युजेस ऑफ दी शंट, शंटचे युजेस काय, तर हेच युजेस येणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, the current to be measured, most part of the current to be measured passes through the shunt and only small current passes through the galvanometer and hence we can measure large amount of current. हे पहिला ऍडव्हान्टेज. शंट मुळे काय होणार आहे, आलेला मॅक्सिमम करंट शंट मधून पास होणार, थोडासा करंट फक्त गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणार अँड हेन्स शंटची एक सुटेबल व्हॅल्यू सिलेक्ट करून आपण एनी व्हॅल्यू ऑफ लार्ज करंट कॅन बी मेजर्ड. लार्ज करंट कुठलाही आपण मेजर करू शकतो. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनचं वैशिष्ट्य काय माहित आहे ना. दुसरी गोष्ट म्हणजे काय होणार आहे, हे बघा, एक रेझिस्टन्स आहे, सपोज मी तुम्हाला असं सांगितलं, एक रेझिस्टन्स सपोज 1000 ओहमचा आहे. ठीक आहे, हा 1000 ओहमचा एक रेझिस्टन्स आहे आणि त्याला पॅरलल मध्ये 1 ओहमचा रेझिस्टन्स मी जोडला. त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढून बघा, हा काय तो 1 ओहम पेक्षा देखील काय तो स्मॉल येतो. सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन काय असतो, स्मॉलर दॅन स्मॉल रेझिस्टन्स. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स जो आहे तो काय असणार, स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट रेझिस्टन्स. म्हणजे अनेक रेझिस्टन्स पॅरल मध्ये जोडले तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स हा स्मॉलर पेक्षाही स्मॉल असतो. म्हणजे 1000 म्हणजे 1000 आणि 1 ओहम याचा जो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे तो काय येणार आहे, लेस दॅन 1 ओहम येणार. लक्षात येते मी काय सांगतोय. समजा 50,000 ओहम रेझिस्टन्स आहे आणि इथे त्याला पॅरल मध्ये 0.5 ओहम रेझिस्टन्स दिला, तर ऑटोमॅटिकली याचा रेझिस्टन्स काढून बघितला इक्विव्हॅलंट, तर लेस दॅन 0.5 येणार. ओके. सो आता इथं जो आपण शंट जोडणार आहे, लक्षात घ्या, तो काय असणार आहे, स्मॉल व्हॅल्यूचा असणार आहे. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स, आता फॉर एक्झाम्पल जनरली कसं असतं बघा, गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स साधारणपणे 50 ओहम टू काय असतं 100 ओहमच्या आसपास असतो गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स. आणि इथं जोडलेला शंट जो आहे तो साधारणपणे 1 ओहम किंवा 0.5 ओहमचा असतो. आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली सुरुवातीला गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली त्या पाथ मध्ये जोडल्यावर काय झालं असतं, 50 ओहमचा रेझिस्टन्स आला असता. आता काय होणार, त्या पाथ मध्ये जोडल्यानंतर फक्त 1 ओहम पेक्षा कमी रेझिस्टन्स त्या पाथ मध्ये येणार ना आता, आणि त्याच्यामुळं करंट मेजरमेंट जास्त अॅक्युरेट होणार आहे. ओके. म्हणजे सेकंड प्रॉब्लेम जो आहे तो देखील सॉल्व्ह झाला. आता इथं सेकंड प्रॉब्लेम कसं, म्हणजे ऍडव्हान्टेज ऑफ शंट काय येणार आहे किंवा यूज ऑफ शंट काय येणार आहे, ड्यू टू स्मॉल व्हॅल्यू ऑफ शंट अँड ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन काय होणार आहे, रेझिस्टन्स ऑफ एमिटर इज स्मॉलर दॅन द शंट व्हॅल्यू. ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन काय होतं, रेझिस्टन्स ऑफ दॅट एमिटर reduces drastically and therefore current measurement is more accurate than previous one. Okay. शंट काय करतो, इट डिक्रीजेस द रेझिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट इट इज कनेक्टेड. म्हणजे या शंट मुळे काय होतो, त्या 2 पॉइंट मधला रेझिस्टन्स काय होतो, कमी होतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, याचे न्यूमेरिकल आपण बघणार आहे आणि ते शॉर्टकट मेथडनं कसे सॉल्व्ह करायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. याला शॉर्टकट पण आहे, म्हणजे शंट काढण्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला थेअरीमध्ये वापरा, परंतु शॉर्टकट फॉर्म्युला देखील आहे. ठीक आहे. तर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍज
येणाऱ्या करंटला 2 पाथ असल्यामुळे चुकून लार्ज करंट जरी आला तरी मोस्ट ऑफ द करंट पासेस थ्रू द शंट and only small amount of current passes through the galvanometer. So as large current is not passing through the galvanometer, or whole current is not passing through the galvanometer, therefore what will happen? Galvanometer will be protected from any damage. Okay. So shunt काय करतो? Divert large part of the total current by providing the alternative path. And thus it protect the instrument from the damage. Okay, तर पुन्हा एकदा बघा, व्हॉट आर द युजेस ऑफ शंट असा क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार आहे. युजेस ऑफ शंट मध्ये आन्सर काय देईल? ही गोष्ट म्हणजे वी कॅन मेजर लार्ज अमाउंट ऑफ करंट ड्यू टू द शंट. दुसरी गोष्ट म्हणजे ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशन शंट डिक्रीजेस. शंट काय करतो? डिक्रीजेस द टोटल रेजिस्टन्स ऑफ द अरेंजमेंट. अँड थर्ड म्हणजे काय? As it is in parallel combination, therefore most of the current passes through the shunt. Okay, and therefore what will happen? It is protected from any damage. So हा जो पार्ट आहे, what are the uses of shunt? Okay, हा आपण आता स्टडी करणार आहे. Uses of shunt. Uses of shunt in ammeter. Uses of shunt in ammeter. This is the next part. Okay, हा पार्ट जो आहे तो आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया.